तर अपघातग्रस्त विमानामध्ये 6 जण असल्याची नोंद नाही असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। विमानामध्ये 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, सत्य समोर येईल असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले। विमानात 6 लोक होते तर 5च मृतदेह कसे मिळाले असा सवाल उपस्थित करत राऊतांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून शंका उपस्थित केली आहे। दादांजवळील फाईलमधील कागद कसे जळाले नाहीत असाही सवाल राऊतांनी उपस्थित केला। तर अपघातग्रस्त विमानात 6 जण असल्याची नोंद नसून वेगळी कलाटणी दिली जात असल्याचं म्हणत उज्ज्वल निकमांनी पलटवार केलाय। अमोल मिटकरी यांनी ज्या शंका उपस्थित केल्या, जे काही प्रश्न निर्माण केले, मी स्वतः ते पाहून मलाही असं वाटलं की हा गंभीर विषय। जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळतात, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही। आजपर्यंत असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही की ज्या योगे अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या विमानात 6 प्रवासी होते। वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देतो आहे असं माझं स्पष्ट मत आहे। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठीचं पत्र दिलं, मागणी केली। आज AIBच्या पथकाने जी काही चौकशी सुरू केली आहे, ब्लॅक बॉक्स इथे मिळाला आहे। आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर सगळं सत्यही समोर येईल। जस्टिस लोया प्रकरणाची आठवण काढत दादा भाजपच्या घोटाळ्याच्या फाईल संदर्भात बोलले आणि 10 दिवसात अपघात झाल्याचं राऊत म्हणाले। तर जस्टिस लोयांचा मृत्यू हृदयविकारानं झाला होता, त्यांच्या प्रकरणात असं काहीही झालं नव्हतं असं भाजपनं उत्तर दिलं। अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोहियाची आठवण येते, त्या प्रकरणाची आठवण झाली। जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराच्या आजारी झाला होता आणि अचानक हृदय त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला। जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये काय झालं होतं असं सांगतायत, परंतु जस्टिस लोहिया प्रकरणातही काहीही झालं नव्हतं आणि अजितदादा प्रकरणात जे काही आहे दूध पाणी का पाणी होईल। तर 2 पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून हा कट शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडल्याची शंका वडेट्टीवारांनीही व्यक्त केली। आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का, तो त्या पक्षाचा निर्णय आहे। आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का? पण एक खरं की 2 पक्ष एकत्र येऊ नयेत, हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही टिंगणी पडली असं मला वाटतं। आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा त्यांचा नैतिक अधिकार नाही आणि त्यांनी फारसं बोलण्याचा प्रयत्न करू नये। आज त्यांनी त्यांचा महापौर कोणा काँग्रेसचा नेमका कोणा गटाचा होतोय त्याची पहिली काळजी घ्यावी आणि मग आमच्याकडे पाहावं।